बिलीव्ह करणार नाही. हा बघा पूर्ण मस्ताचा गोल. स्वप्नालीसाठी कॉम्पिटिशन तयार आहे हे बघा. तर मित्रांनो, आज सकाळची सुरुवात आमची आंब्यानी होत आहे. सकाळ सकाळ मस्त आंबे. आणि आता हे शेवटचे आंबे राहिलेले आहेत. 2 आंब्याचा सीझन ऑलमोस्ट संपलेला आहे. संपलेला ना, आपण खाऊ. पण हे फार्म हाऊसचे आंबे आहेत, नागोठावरून आणले. लास्टचे 2 राहिलेले आहेत. आणि ॲक्च्युली आमचा नाश्ता नाही, असंच सकाळी खात आहोत. हे आमचे जे आंबे आहेत ना, हे विदाऊट खत काहीच नाही टाकत म्हणून एकदम गोड गोड लागतात. लास्ट इयर सकाळ सकाळी लाईट गेली आहे. त्यामुळे गरम होतो. त्यामुळे तुम्हाला सगळा ब्लॅक ब्लॅक दिसत असेल. आणि मी जस्ट मशीनला कपडे लावले आणि लाईट गेली आहे. आमचा मशीनचा आणि आमचा काहीतरी 36 चांगला. मशीनला कपडे लावले की लाईट जातं, पाणी जातो, लाईट जातो. पाणी तर खूप कमी जातं. एखाद 2 वेळा गेलं होतं. आणि ह्या वर्षी आंबे खूप कमी खायला भेटले आमच्या फार्मचे. बाकी असे खाल्ले आम्ही, कारण की लास्ट इयर खूप खाल्ले होते. जसं तुम्हाला माहिती आहे, ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, आधी फार्म मध्ये गेलो होतो तेव्हा आला बाबा. आम्ही डोस्याचा ऑर्डर केला होता. झेप्टोवाला सुद्धा आलेला आहे. डोस्याचा पीठ बनवला नव्हता, सो मागवला. ऍक्च्युली हा डोस्याचा पीठ आहे ना, स्पॉन्सर नाही. हा डोस्याचा पीठ खूप छान लागतो. अम्मा स्पेशल. झेप्टोवरच भेटतो, ह्याच्यावर नाही भेटत. स्विगी किंवा ब्लिंकिटवर मी चेक नाही केलं. पण ह्याची टेस्ट आम्ही सगळं काय ट्राय केलेलं आहे. गुडवनचा केलेला आहे, नंतर कुठला केला, डेली लाईफ का डेली कुठलं ते, हा ते केलं. आणि अम्मा. पण आम्हाला हा अम्माचा टेस्ट आहे हा ना, कितीला आहे माहिती का? 1 kg 80 आहे, बट 69 का 70 ला भेटलं. आणि बाकी काय आणायचं होतं, पण फ्री डिलिव्हरी पाहिजे होती म्हणून बिस्किट मागवले. 100 रुपये पार आलं बघा. मस्त गोड आंबा आहे. फ्रीज मध्ये काल खाल्ले ना, काल ठेवलेले रात्री. तर लेट झाला होता स्वप्नालीला आणि जेवली. त्यानंतर काही आंबा खायची इच्छा नव्हती, मग सो आज खातोय. बेडरूम मध्ये माउंटेन व्ह्यू खूप स्ट्रेंज आहे माझ्यासाठी. हां, हिला माउंटेन कमी बघायला वाटतं ना, आम्हाला खूप बघायला. आम्ही खूप बघितलं माउंटेन. हा खाणार नाही तुमच्यासमोर. मित्रांनो, आमची जस्ट लाईट आलेली आहे आणि बटाटे सुद्धा झालेले आहेत. टसका लागलं. सो सकाळी आमची अशीच घाई असते. ॲक्च्युली तुम्हाला रेसिपी दाखवायची होती, पण स्वप्नालीला आज सुद्धा ऑफिसला जायचं आहे, मला सुद्धा जायचं आहे. सो हे सकाळचा पटापट आवडतोय. आता तुम्हाला याची दाखवलीची रेसिपी. मला ऑफिसला जायचं असताना खूप घाई होते मग. हां, कारण की फास्ट करायला लागतो. सगळं जेवण, नाश्ता सगळं करून जायला लागतो. भाजी आमची रेडी आहे. आता डोसा. स्वप्नाली ह्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट झालेली आहे. मी करतो ना तर माझा येत नाही नीट. स्वप्नाचा परफेक्ट गोल गोल येतो ते बघा. स्वप्नाला किती पण चांगला बनवते जेवण, तरी पण पहिला बाईट आहे ना टेस्टला देते. काय देतेस? रोजला बरोबर चव आहे, त्याला सांग मग तो चव बरोबर परफेक्ट सांग. बरोबर आहे, बरोबरच झालेला असतो कधी पण तरी पण देते टेस्ट. आता निघालोय ऑफिसला सोडायला. लगेच मी पण निघणार आहे. आणि निघता स्वप्नाली परत चेक करायला किती सगळं गॅस वगैरे. कारण की ह्याने काल मला पकवलं. रोज थोडी ना प्रँक करू शकतो. एकदाच होतो, दिवाळी एकदाच येते, नंतर कधीतरी वेगळा प्रँक करू तुला. जस्ट स्वप्नालीला सोडली आणि आता इथं ऑन द वे येत आहे. शॉप ओपन आहे, तो गिझर घ्यायला आलो आहे. ॲक्च्युली गरमीमध्ये काय गिझरची गरज लागली नाही. सो आता पावसाळा चालू झाला आहे, पाणी खूप थंड येतो. तर आता बघतो इथनं जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा खूप सारा सामान घेतलं इथनं. तर आता गिझर काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. चांगला रेटमध्ये लावून दे. कुठला 24 तासात येईल ना.
सूर्याचा चांगल्या कंपनीचा, सो सूर्याचाच घेऊ हा. सो हे सगळं घेतलेलं आहे आता गिझर वगैरे. आणि मला सुद्धा खूप लेट झालेलं आहे गिझरच्या भानगडीमध्ये. हे सगळं मला 2400 रुपयामध्ये सगळं काही सेट पडलेलं आहे. ॲक्च्युली आज इन्स्टॉलेशन केलं असतं तर मला 500 रुपीज एक्स्ट्रा भरायला लागले असते इथनं लोकल याच्याकडनं. पण लोकल याच्याकडनं मग इन्स्टॉलेशन कसा होईल काय माहीत नाही, कारण की मी इथनं लोकल इन्स्टॉलेशन केला होता ॲक्वागार्डचा आणि मशीनचा, तो मला परत करायला लागला. सो कंपनीकडनंच केलेला बेस्ट आहे. ते मला थोडा इथनं एक्स्ट्रा सामान घेतला, ते नळला लावायला वगैरे, त्याची फक्त पैसे द्यायला लागले. सो आता स्वप्नालीला सुद्धा फोन करतो आणि मला झालेला आहे लेट खूप, पण घाई होणार आहे आणि तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटेन. होप सो आज स्वप्नालीने ॲड्रेस चेंज केला असेल. हवा सुटली काय तर मस्त आवाज येतो. हॅलो, हा मी काय बोलतोय, तो घेतला गिझर वगैरे, आज उद्या किंवा परवा येईल. गेल्यानंतर ते ड्रेस चेंज करा. हां, नाही तर होईल परत कालसारखं विसरशील. आणि हां, निघतोय मी पण. Later that same evening. संध्याकाळ झाली की रिमझिम पाऊस चालू होतो. सो थोडा रिमझिम पाऊस पडत आहे. हां, थंड हवा आणि दुपारी खूप ह्युमिडिटी वाढते. पाऊस नसतो तर रात्री थंडी आणि दुपारी जास्तच गरमी होती. सो मित्रांनो, आता मी डोसा ट्राय करतोय, पण बघूया करतो. आपला काही गोल येत नाही, कसा तरीच येतो. सर बघूया, कारण की आज मी ऑफिसमध्ये खूप हेवी नाश्ता करून आलो, कारण की लेट झाला यायला. सो नाश्ता पण हेवी केला आणि हा पीठ राहिला होता. सो जास्त काय भूक लागली नाही, तर डोसा सगळ्यात लाईट वाटतो खायला आणि लवकर सुद्धा बनतो. ऑलरेडी आमच्याकडे आहे पीठ. झाला बिलीव्ह करणार नाही. हा बघा, पूर्ण मस्ताचा गोल. स्वप्नालीसाठी कॉम्पिटिशन तयार आहे. बघा, मस्त गोलचा गोल झालेला आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है. शेवटी संगतचा असर आहे ना. स्वप्नाली सारखी कुकिंग करत असते. सो तुझ्यासोबत राहून जमलेला एक्सपर्ट झालेला आहे. बघा कोण आलाय. कसा माहिती पडला? प्रँक करायला लागला माझ्यावर. कसा माहिती पडला तुला? कारण की मी अशी काय नाही इथं टक का आवाज आला. नाही, अशी मोबाईलवर होती आणि मी तू इथे आला आणि मी तुला बघितलं. चुकला माझा, इथं आलो ना म्हणून. आणि मला माहिती होतं. The next day. सो तुम्ही बघू शकता, फायनली आमचा गिझर लागलेला आहे आणि मस्त छोटा आहे. ॲक्च्युली तो जो होता दुसरावाला तो थोडा मोठा होता साईजमध्ये, इतका झाला असता. हा मस्त छोटा आणि असं क्यूट वाटतोय, छोटूसा. सो इथे एवढीच साईजची गरज होती. जास्त मोठा आहे मग एकदम वेगळा वाटला असता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची लगेच, म्हणजे काल मी संध्याकाळी घेतला, संध्याकाळीची रिक्वेस्ट टाकली आणि ह्याची आज संध्याकाळीला इन्स्टॉलेशनला सुद्धा आला. सो सर्व्हिस खूप क्विक आहे. आणि बाय द वे आज काय ब्लॉग करायला नाही भेटला. सकाळपासनं वर्क वगैरे खूप होता, त्यामुळे आज ब्लॉग नाही केला. हा इन्स्टॉलेशनला आला, तेच फक्त तुम्हाला अपडेट दिली याची मी. तर मित्रांनो, आजसाठी एवढाच आहे. होप सो तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. खाली कमेंट करून सांगा ब्लॉग कसा झाला ते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.